नमस्कार. तर अशी सारी गंमत चित्रा पालेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत. मॅजेस्टिक प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलंय आणि निमंत्रक म्हणून नाव आहे चंद्रकांत कुलकर्णी यांचं. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात आधी मी निमंत्रकांनाच निमंत्रित करते की त्यांनी ही सगळी मोट कशी वळली आणि निमंत्रक म्हणून त्यांचं नाव काय आहे ते त्यांनी सांगावं. या. नमस्कार. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ही एक वेगळीच भूमिका माझ्या वाट्याला आज आली आहे. ती यासाठी आली की मॅजेस्टिकचे अशोकराव कोठावळे म्हणजे चित्रा मावशीच्या पुस्तकाच्या प्रकाशनाची तारीख ठरण्याच्या अगोदरच त्यांचा एक नांदेडला पूर्वनियोजित कार्यक्रम होता. परंतु ही तारीख सोडायची नाही म्हटल्यानंतर मी आपल्याकडे नाटकाच्या परंपरेनुसार रिप्लेसमेंट आर्टिस्ट असल्यासारखा इथे उभा आहे. मी अशोकराव कोठाळेंच्या वतीनं, मॅजेस्टिकच्या वतीनं, चित्रा मावशीच्या सगळ्या बहिणींच्या वतीनं आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच वतीने, कारण आज सगळेजण इथे फक्त चित्रा मावशीसाठीच जमलेले आहेत. तर आपण एकदा जोरदार तिच्यासाठी टाळ्या वाजवूया. म्हणजे या मिनी थिएटरमध्ये जर नजर फिरवली तर इतकी दिग्गज माणसं इथे बसली आहेत. तरीसुद्धा काही जणांचा उल्लेख मी आवर्जून करीन. म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे तर आहेतच, पण अचानक सरप्राईज व्हिजिट म्हणून नाटककार महेश एलकुंचवारमध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहेत. डॉली ठाकूर आहेत, शांता गोखले, मृदुला भाटकर, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर आणि जिथे जी नजर फिरवता येईल तिथे तिथे प्रायोगिक व्यावसायिक रंगभूमीवरचे नाटककार, साहित्यकार, चित्रकार, संगीत क्षेत्रातली माणसं, चित्रा मावशीचा ज्या सामाजिक चळवळीशी संबंधित आहेत त्यातली माणसं अशी खूप भरगच्च स्वरूपात दिसत आहेत. मी जेव्हा चित्रा मावशींनी पुस्तक लिहिलं तेव्हापासूनच तिच्या संपर्कात होतो आणि नंतर या कार्यक्रमाचं तुम्हाला सगळ्यांना चित्रा पालेकर या व्यक्तिमत्वाविषयी सांगायची काही वेगळी गरज नाही. काय होणार, कसं होणार, काय होणार, कसं होणार म्हटलं सगळं होणार. आणि एवढी सगळी माणसं तुझ्या मदतीला असताना करूया. दुसरी गोष्ट, याला काहीच औपचारिक स्वरूप नाही आहे. आपण ज्या पद्धतीचं इंटिमेट थिएटरसारखे मिनी थिएटरमध्ये जमलोत आणि आपण सगळेच आहोत. इथे काही चूक बरोबर असण्यापेक्षा हा क्षण आपल्याला साजरा करायचा आहे तिच्या वतीने. तिला या पुस्तकाच्या सगळ्या संपादनामध्ये प्रभा गणोरकरांनी खूप मोठी साथ दिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर मला फार गोची झाली आज की मला पुस्तक वाचलेलं आहे पण मला त्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही. कारण त्याविषयी सगळी महान माणसं बोलणार आहेत. एकीकडे मी निमंत्रक आहे, एकीकडे चित्रा मावशीचा मित्र आहे, भाचा आहे मावशी म्हटल्यामुळे. मी गंमत अशी करतो की मी फक्त बघत होतो की आज तिचं पुस्तक वाचतानाचा जसा काळ डोळ्यासमोर येतो तसं मला सगळ्या काळातली माणसं इथे दिसत आहेत आज. म्हणजे मला कुठेतरी असं वाटतंय की प्रत्येक दशकाची प्रतिनिधी म्हणून काही काही माणसं मला इथे दिसत आहेत आणि त्या चळवळीशी संबंधित आणि ज्याचा पुस्तकात ठाई ठाई पानोपानी उल्लेख झालेला आहे ते मला खूप छान वाटतंय. मी फक्त 2 मिनटं चित्रा मावशीविषयीच बोलीन आणि मुख्य कार्यक्रम सुरू करू आपण. चित्रा मावशीची आणि माझी भेट साधारणपणे 38 वर्षांपूर्वी एका भांडाभांडीतनं झाली. म्हणजे ती अशी झाली की मी तेव्हा मुंबईत आलो नव्हतो, मी औरंगाबादला होतो आणि पुण्याच्या राजाभाऊ नातूंनी कलोपासक त्यांच्या नाट्यसंस्थेतर्फे एक दीर्घांक महोत्सव भरवला होता आणि त्याच्यानंतर प्रत्येक दीर्घांकावर दुसऱ्या दिवशी चर्चा होती सविस्तर आणि त्याला खूप मोठं पॅनल होतं. म्हणजे रंगभूमीवरची महत्त्वाची माणसं त्या डिस्कशन्सला उपस्थित होती आणि तरुण रंगकर्मी वेगवेगळे सादर करत होते. मी औरंगाबादहून एक दीर्घांक घेऊन गेलो होतो. भारत सासण्यांच्या कथेवरचं, आता मला वाटतं अभय जोशी इथे आहे तो त्यामध्ये होता, त्यांच्या अरण्य नावाच्या नाटकावर तो दीर्घांक मी केला होता मला आठवतं. आणि दुसऱ्या दिवशीच्या चर्चेत मग असं काहीतरी बोलणं झालं आणि बिंग चित्रा मावशी तिथे उठून म्हणाली की असं हे तसं तसं. मग मुंबई पुणे आणि ते प्रादेशिक वाद आपला रंगकर्मींचा जो येतो तो खूप उफाळून आला आणि मग आमच्याकडे कसं तालमींना जागा नसते, इकडे कसं असतं, तिकडे कसं असतं, असं करता करता ती अचानक म्हणाले की तुम्ही आता औरंगाबादहून आलात ना, तुम्ही तिकडे छान तुमचं लोककलांचं काहीतरी करा ना.
तर माझा तिळपापड झाला जसा तिचा झाला असता. आणि मग मी स्टेजवर जाऊन तिला म्हणालो की असं नाही आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही तिकडे काही झाडांची पानं लावून लोककलेचे लोकनृत्य वगैरे करत नाही. आमच्याकडे नाट्यशास्त्र विभाग आहे, आम्हाला शेक्सपियर माहिती आहे, आम्हाला ब्रेख्त माहिती आहे, स्टानिस्लावस्की माहिती आहे, सगळं माहिती. अशा भांडणातनं ती गमतीशीर सुरुवात झाली, पण ती सुरुवातीची भेट होती. मग मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा माझ्या प्रत्येक नाटकाला चित्रामावशी आवर्जून उपस्थित राहिली. पौगंड नावाचं नाटक जे मी आविष्कारच्या फेस्टिवलमध्ये सादर केलं, त्यानंतर डॉक्टर लागूंच्या घरी एक मोठी चर्चा झाली होती त्या नाटकावर. त्याला चित्रामावशी काय बोलली ते मला अजूनही ते मुद्दे कानात आहेत. आणि तिची जी ऊर्जा आहे, तर मी मगाशी उल्लेख केला की 37-38 वर्षांपूर्वी ती मला भेटली असं म्हणताना आता असं वाटतं ना की ती भेटल्यानंतर आता थोडीशी हंबल, थोडीशी अशी बोलेल. तेच आहे, तेच. म्हणजे मी मागे अशोक मुळेंना मी म्हणालो होतो की ती म्हणजे तिच्या बोलण्याचं वर्णन त्यांना लागू करतो की मी त्यांना म्हणालो होतो, ते चित्रमावशीला म्हणतो की तुझी एनर्जी साठव, ही साठव, नुसती बोलून व्यक्त करू नकोस. पण आता असं म्हणण्याचं मी धाडस करणार नाही, कारण तिने एक उत्तम प्रकारचं एक दीर्घ पुस्तक अत्यंत विवेचनात्मक फार सुंदर पद्धतीने लिहिलं. मी एवढंच फक्त म्हणू शकतो. नंतर पुढे अनेक नाटकांच्या प्रक्रियांमध्ये, बनगरवाडीमध्ये, आणि आपल्याला माहिती आहे की हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. खरंच आपण हा शब्द खूप गुळगुळीत झाला आहे, परंतु ते खरंच की नृत्य, साहित्य, त्याच्यानंतर नाटक, स्पोर्ट्समध्ये ती टेबल टेनिसची नॅशनल लेवलची प्लेयर होती. म्हणजे जिथे ती जाईल तिथे ती काहीतरी करू शकते अशा प्रकारची एक ऊर्जा असलेलं ते व्यक्तिमत्व आहे. आणि एवढा मोठा काळ तिने जगला आहे, पाहिला आहे, अनुभवला आहे. आणि ते पुस्तक वाचताना मलाच खूप भारावून जायला होत होतं की इतकी मोठी 40-50 वर्षाची परंपरा आपल्या नाटकाच्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना तर प्रत्येक प्रकरणात काहीतरी वाचायला मिळेल इतकं छान पद्धतीचं आहे. विवेचनही आहे, अनुभव पण आहे, निरीक्षण पण आहे. आणि ते खास चित्रमावशीच्या पद्धतीने, तिच्या ऊर्जेच्या पद्धतीने. तिच्या पुस्तकाची गंमतच मला अशी वाटते की माझं थँक्यू. एकदा अभिषेकसाठी टाळ्या वाजूया. तर मी मगाशी सांगत होतो की आत्मचरित्र हा खूप तसा ट्रिकी प्रकार आहे. खरं म्हणजे सगळ्यांना तो लिहू पण नाही आणि तो लिहिताही येत नाही. म्हणजे एखादेच गांधीजी लिहू शकतात, एखादाच गौतम बुद्ध लिहू शकतो, एखादाच तुकाराम लिहू शकतो. कारण आपल्याला काय लिहायचं नाही हेच आधी खूप ठरवायला लागतं. पण अशा वेळेला स्वतःच्या प्रवासातले नेमके टप्पे, आलेली माणसं, कुणाकडनं काय प्रेरणा घेतली आहे ती, आणि अत्यंत शांतपणे तिने ते ऑब्झर्व करून मांडलं आहे. तिच्या एकदा मेमरीला खूप जोरदार टाळ्या वाजवूया, कारण तपशिलांसकट तिला सगळं आठवतं आहे. ही मौज आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठी सांस्कृतिक चळवळ दडलेली आहे. तर मला असं वाटतं की मी इतकंच बोलावं, कारण मी निमंत्रक आहे. परत एकदा मी मॅजेस्टिकच्या वतीने तुम्हाला स्वागत करतो आणि जाताना तुम्ही अवश्य पुस्तक विकत घ्या अशी विनंती करतो. ते आज सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहे. मूळ किंमत त्याची 700 आहे, परंतु आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्याची 550 रुपये किंमत आहे. तुम्ही जरूर घ्याल. आणि ज्या मूल्याचं विषयी बोलतो आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त त्याचं मूल्य आहे पुस्तकाचं, सांस्कृतिक किंवा साहित्यिक मूल्य. मी सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मुग्धा घोडपल्लेकडे सुपूर्द करतो. धन्यवाद सर. चित्राताई लेखिका, पटकथाकार, दिग्दर्शिका, संकलक, अभिनेत्री ह्या वेगवेगळ्या भूमिकांमधनं आपल्याला सगळ्यांना परिचित आहेच. पण तिच्याबद्दलचा आदर वाढण्याचं आणखीन एक कारण असं की चंदू सरांना सुद्धा ती हायपर वाटते. अर्थात ते हायपर असणं महत्त्वाचं आहे, कारण नाहीतर आमच्यासारख्या वाभरट मुलांना एकत्र करून काम करून घेणं फार अवघड आहे. त्यामुळे ज्या तळमळींनी आणि ज्या उत्कटतेने चंदू सर आणि चित्राताई, जी आता त्या न्यायाने आमची सुपर बॉस आहे असं म्हणायला पाहिजे, ते काम करत असतात, ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच एवढं मोठं काम हातून घडू शकतं. एक कविता मला आठवते, घाबरू नका, काही गंभीर नाही आहे. मी लहान असताना कधीतरी मी ऐकली होती आणि ती कोणी लिहिली आहे मला माहीत नाही आहे. पण ती कविता अशी होती, 4 ओळी अशा होत्या की लक्ष्मीबाई गोवऱ्या वेची, भीक मागतो धनपाल,
अमरसिंग तो मरू न गेला, बरा बिचारा ठणठणपाळ. म्हणजे नाव आणि त्या व्यक्तीचं आयुष्य ह्याच्यात काहीही संबंध नसतो. नाव बरेचदा वेगळंच असतं आणि माणसाचं आयुष्य काहीतरी वेगळंच असतं. तर अशी सारी गंमत हे जे पुस्तकाचं नाव आहे ते अजिबात तसं नाही आहे. पुस्तकात खरंच खूप गंमत आहे आणि ती असणार ह्याची मला खात्री आहे. मीही पुस्तक वाचलेलं नाही आहे, पण चित्राताईचा हा जो एक लोभस हायपरपणा आहे तो मी गेले 4 दिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने बघतेय. तर म्हणजे 6-7 वर्षात हे पुस्तक लिहिताना तिने किती जणांच्या झोपा उडवल्या असतील याचा आपण फक्त अंदाजच करू शकतो. पण एवढा मोठा कालखंड लिहायचा म्हणजे खरंच खूप कष्ट आहेत. 1200 पानांचं हे पुस्तक आहे. याबद्दल पुन्हा एकदा चित्राताई तुझं मनपूर्वक अभिनंदन. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप तिचे जवळचे मित्रमंडळी इथे आलेले आहेत, लांबून लांबून आलेले आहेत. ज्यांना मराठी वाचता येत नाही असे सुद्धा तिचे स्नेही इथे आलेले आहेत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा. आणि आता तर अशी सारी गंमत या पुस्तकातले काही उतारे, काही प्रकरणांमधले काही भाग आपण इथे वाचणार आहोत. कधी ना कधीतरी चित्राताईबरोबर काम केलेलीच सगळी मंडळी आज इथे आहेत. शर्वरी पाटणकर हिने नागमंडलमध्ये चित्राताईबरोबर काम केलं होतं. मी जर आज मुलाखत घेत असते तर मी तिला विचारलं असतं की ही बीजं कुठे रुजली. तर आता आज मुलाखत नाही आहे त्यामुळे हे ती नाही उत्तर देणार आहे, पण तिच्या बीजं रुजली या लेखातून हा उतारा शर्वरी आपल्याला वाचून दाखवणार आहे. बीजं रुजली. लहानपणी गाणं शिकायला नकार दिला आणि नाच शिकायला मात्र 3 वर्षांची असताना मी स्वतःहून हट्ट धरला असं अम्मा सांगायची. वाडीतल्या इतर मुली आरडाओरड करत लपंडाव, आट्यापाट्या वगैरे खेळत असताना त्या गमतीकडे पाठ फिरवून आठवड्यातील 3 संध्याकाळी मी उत्साहाने तय्युम तत्ता करायचे. यावरून मला बालवयात नाचाची नक्कीच प्रचंड आवड असावी. माझे गुरु राघवन नायर हे मुळातून कथकलीचे प्रसिद्ध नर्तक, पण ते भरतनाट्यमही शिकवित असत. आमच्या मास्तरजींनी आम्हाला भरतनाट्यम बरोबरच कथकलीचेही प्राथमिक धडे दिले होते. त्याचा मला अनपेक्षितरित्या एक मोठा फायदा झाला. मी 12 वर्षांची असेन. गुरु पार्वती कुमार INT साठी मुलांचा बॅले बसवत आहेत, त्यासाठी मी त्यांना भेटावं असा मला निरोप आला. गुरुजी त्यावेळी घरापासून 5-7 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या राघववाडीत माई वरेरकरांच्या घरी नाचाचा वर्ग घेत. जेव्हा मी पोचले तेव्हा तिथे त्यांच्या अनेक विद्यार्थिनी होत्या. काही माझ्या शाळेतल्याही होत्या. मला जवळ बोलावून गुरुजींनी विचारलं, तू राघवन नायरांकडे शिकतेस ना? त्यांना ही माहिती जे माझ्या शाळेत नृत्य शिकवायला येत व पुढे ज्यांनी आविष्कारच्या चंद्रशाळेत योगदान दिलं त्या पुरव मास्तरांकडून मिळाली असावी. गुरुजींनी पुढे विचारलं, तुला कथकलीच्या स्टेप्स येतात का? करून दाखवतेस का? हातात चेंडू घेऊन खेळणारी मुलगी या कथकली नृत्याचा छोटासा भाग मी त्यांना करून दाखवला. बॅलेत सर्व पात्र प्राणी किंवा पक्षी होती. नायक होता छोटा उंदीर आणि खलनायक होता बोका. गुरुजींनी माझी बोक्याच्या कामासाठी निवड केली आणि माझे सगळे नाच कथकलीत बसवले. छोट्या उंदराच्या भूमिकेत होती आशा व आत्माराम भेंड्यांची मुलगी पूर्णिमा उर्फ नीमा आणि गायक वृंदात होत्या कामेरकर भगिनी, ज्यांना मी अर्थातच तेव्हा ओळखत नव्हते. हम बिल्ली को मारेंगे, हिम्मत कभी न हारेंगे, हिम्मत कभी न हारेंगे. म्याओ म्याओ मुर्दाबाद, हम सब चूहे जिंदाबाद. म्याओ म्याओ मुर्दाबाद, हम सब चूहे जिंदाबाद. हे त्यातलं माझं अतिशय आवडतं गाणं. आता ते नीटसं नाही आठवत, पण या ओळी मी अजूनही चालीवर गुणगुणत असते. म्याओ म्याओ या नृत्यनाटिकेचे मला बरेच फायदे झाले. माई वरेरकरांच्या व सुधाताई करमरकरांच्या मी सहवासात आले आणि गंमत जम्मतमध्ये भाग घेण्याचं माझं बालस्वप्न पुरं झालं. शिवाय शाळेत खूप भाव खाता आला. पण त्यावेळी पूर्णपणे न जाणवलेला सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे पार्वती कुमारांशी जडलेली आत्मीयता.
मी त्यांची विद्यार्थिनी नसूनही त्यांनी मला अतिशय महत्त्वाची भूमिका दिली. मला अजिबात परकं वाटू न देता प्रेमाने व अर्थातच त्यांच्या शिस्तीत ती करवून घेतली. पुढे माझे मास्तरजी परदेश दौरे किंवा आजारपण इत्यादी अडचणींमुळे अनेकदा गैरहजर राहू लागले व माझी नृत्य प्रगती जवळजवळ स्थगित झाली. मी बराच काळ त्यांची वाट पाहत, कंटाळत, अस्वस्थ होत काढला आणि अखेर नाच शिकण्याकडे पाठ फिरवली. त्यावेळी पार्वती कुमारांकडे गेले असते तर त्यांनी नक्कीच माझी शिकवणी घेतली असती, पण स्वतःच्या मास्तरजींना सोडून इतर कुणाकडे जायला मी तयार नव्हते. ते गुरुवरल्या निष्ठेचं लक्षण होतं की नृत्य शिकण्याचं माझं पॅशन कमी झालं होतं हे नाही सांगता येत. मी नृत्याचा अभ्यास बंद केला ही वस्तुस्थिती असली तरी बाल व किशोर वयात अनेक थोर नर्तकांचं नृत्य मी पाहिलं. त्या अनुभूती माझ्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्यात. ब्रीच कँडीवरल्या भुलाबाई देसाईंच्या प्रांगणात खास केरळहून आमंत्रित केले गेलेले कथकलीचे संच नृत्यनाट्य सादर करीत असत. आम्हा अन्नू हमखास मला त्या कार्यक्रमांना नेत. अनेकदा मास्तरजी मला रंगपटात नेऊन निरनिराळ्या पात्रांचे मेकअप कसे केले जातात हे दाखवत. त्या ठिकाणी मज्जेशीर गोष्टी दृष्टीस पडत. जमिनीवर आडवे निजलेल्या नर्तकांचे निरनिराळ्या रंगांनी कॅनव्हासवर चित्र रंगवावं त्याप्रमाणे रंगवले जाणारे चेहरे, त्यापैकी काहींच्या चेहऱ्यावर लावलेल्या थर्मोकॉलच्या पांढऱ्या दाढ्या, रंगपटात जागोजागी मांडून ठेवलेले दागिने, विविध प्रकारचे चमचमणारे मुकुट आणि यातली प्रत्येक गोष्ट प्रचंड मोठ्या आकाराची, अतिभव्य, अमानवी. माझ्यासारख्या 8-9 वर्षांच्या मुलीसाठी तर केवळ अद्भुत. रंगपटात गेलं की गोष्टीतल्या जादुई गुहेत शिरल्यासारखं वाटत असे. नृत्यनाट्याच्या सुरुवातीला झांजा व चंडावादन सुरू झालं की मी नखशिखांत हुरळून जाई. त्यातून नायकाचा किंवा खलनायकाचा प्रवेश होण्याची वेळ आली की माझ्या छातीतली धडधड वाढायला लागे. भीम आणि हनुमान भेटीची कथा माझ्या अत्यंत आवडीची होती. ती नृत्यनाटिका अनेकदा पाहिली तरी दर खेपेला भीमाचा प्रवेश होतेवेळी माझी प्रतिक्रिया प्रथम पाहत असल्याप्रमाणेच असे. 2 माणसांनी पकडलेल्या छोट्याशा पडद्यामागून अमानवी चित्कार करत भीम प्रवेश करी तेव्हा पडद्यावरून त्याच्या मुकुटाचा काही भाग व खालून पाय तेवढे दिसत. लांब लांब नख लावलेल्या बोटांनी पकडलेला पडदा जोर जोराने हलवत नर्तक पदन्यास करत राही. एका क्षणी झटक्याने पडदा बाजूला सारून तो पूर्णपणे प्रेक्षकांसमोर येई तोवर श्वास रोधून पाहणारी मी हळूहळू पुन्हा श्वासोच्छ्वास करायला लागत असे. पारंपरिक कथकली नृत्यात पूर्वी पुरुष नर्तकच स्त्रियांची भूमिका करत. आमचे मास्तरजी म्हणजेच राघवन नायर अंगपिंडाने बळकट होते. ते पुरुष भूमिका उत्कृष्ट करत, पण त्याचबरोबर त्यांचं पुतनावध हे नृत्य फार प्रसिद्ध होतं. पुतना राक्षसी अतिशय सुंदर रूप घेऊन यशोदेकडे येते व बाळकृष्णाचं कोड कौतुक करत त्याला पाजायला घेते. या भागात ते लावण्यवती प्रेमळ स्त्रीचं असं काही दर्शन घडवत की प्रेक्षक थक्क होऊन जाईल. मला तर ते मास्तरजीच आहेत हे मुळीच पटायचं नाही. नंतर कृष्णाने पुतनेच्या स्तनाचा चावा घेत तिचं खरं रूप उघड केल्यावर क्षणभरात विद्रूप झालेल्या विव्हळत कृष्णापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व अखेर रंगमंचावर निष्प्राण होऊन पडणाऱ्या स्त्रीचं रूपही मास्तरजी इतकं प्रभावीपणे दर्शवत की ते नृत्य अनेकदा पाहूनही मी हादरून जाई. अगदी याप्रमाणेच आणखी 2 नृत्य प्रसंगांमधलं अभिनयाचं दर्शन दशकानुदशक माझ्या मनात घर करून बसलंय. मास्तरजींचे सासरे गुरु पन्नीकर हिंदू कॉलनीतल्या रूपायतन संस्थेत कथकली शिकवत असत. शिवाय स्त्री पात्र रंगवणारे नर्तक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मी 17-18 वर्षांची असताना निवृत्त होऊन केरळला परतण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यावर भारतीय विद्याभवनमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. तिथे हजर असलेल्या अनेक दिग्गज नर्तकांनी अभिनयाचं छोटंसं प्रात्यक्षिक करून दाखवण्याची त्यांना विनंती केल्यावर गुरुजींनी होकार दिला. अंगावरचा झब्बा काढून टाकून कमरेभोवती नेसलेलं मुंडम व
व त्यावर उघडा देह असे ते सर्वांसमोर उभे राहिले आणि त्यांनी नवरसांचं प्रात्यक्षिक सुरू केलं. ते अतिशय लहानसणीचे होते. हडकुळी शरीरे यष्टी, तोंडावर सुरकुत्या, शरीरावर वार्धक्याच्या खुणा असलेले गुरुजी जेव्हा शृंगाररस सादर करायला लागले तेव्हा त्यांचं चक्क माझ्या डोळ्यात देखत नवयौवनाने रसरसलेल्या, शृंगारासाठी आतुर झालेल्या पण त्या जाणीवेने संकोचलेल्या 16 वर्षीय कन्येमध्ये परिवर्तन झालं आणि वीररस दर्शवताना ते उंच बलदंड पुरुष भासू लागले. श्रेष्ठ अभिनय म्हणजे काय याची मला त्या संध्याकाळी खऱ्या अर्थाने जाणीव झाली. त्यानंतर काही वर्षांनी प्रसिद्ध नृत्यांगना बालसरस्वती आपला निवृत्तीपूर्वीचा शेवटचा नृत्याचा कार्यक्रम तेजपाल सभागृहात सादर करणार असण्याची बातमी कानावर आली. त्या संध्याकाळी बालसरस्वतींनी कृष्णानी बेगनी बारो या कर्नाटकी पदावर नृत्याभिनय सादर केला. बाईंचं वय त्यावेळी 60च्या वर असावं. शरीरही बरंच स्थूल होतं. पण जेव्हा त्यांनी यशोदेच्या हाकांना भीक न घालणाऱ्या, चोरून लोणी खाणाऱ्या, दुधाची मडकी फोडणाऱ्या बालकृष्णाचा अभिनय सुरू केला तेव्हा रंगमंचावरची उतारवयातली ती स्त्री दिसेनाशी होऊन त्या जागी दिसत होतं फक्त एक खोडकर लढीवाळ मूल. गुरु पन्नीकरांप्रमाणेच बालसरस्वतींचं माझ्या डोळ्यात देखत परिवर्तन झालं होतं, थक्क करणारं, अविस्मरणीय. या तोडीचे अनुभव पुढल्या आयुष्यात आल्याचं मला आठवत नाही. धन्यवाद. धन्यवाद शर्वरी. या मोठ्या मोठ्या माणसांचं एक असतं, त्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात असतात. म्हणजे ध्यासपर्व नावाच्या एका चित्रपटात मी काम केलं होतं. ते इतकं छोटं होतं म्हणजे ते काम म्हणण्यालाही काही अर्थ नव्हता. मी होते फक्त त्याच्यामध्ये. पण जेव्हा आता या कार्यक्रमासाठी चित्राताईंनी मला फोन केला तेव्हा ती म्हणाली, मुग्धा तुला आठवतंय का आपण एकत्र काम केलं होतं? मला कसं नाही आठवणार, तिला आठवतंय हे विशेष आहे त्याच्यामध्ये खरं तर. पण स्मॉल मोमेंट्स मेक बिग मेमरीज म्हणतात तसं ते आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये आत्ता तुम्ही ऐकलं तशा छोट्या 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 गोष्टी इतक्या विस्तृत आणि सुंदर लिहिलेल्या आहेत. म्हणजे 78 वर्षांची चित्रा सतत 10व्या वर्षातल्या, 15व्या वर्षातल्या, 20व्या, 25व्या वर्षातल्या चित्राकडे इतकी आत्मीयतेने बघतीये असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स आहे, त्याच्यामध्ये मैत्री आहे. आणि चित्राताईच्या एकूणच आजूबाजूला मित्रपरिवार खूप आहे. ती मैत्री हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धागा आहे असं मला वाटतं. आणि आज तिची खूप जुनी मैत्रीण इथे आली आहे, पूर्व न्यायमूर्ती मृदुलाताई भाटकर. मी मृदुलाताईंना विनंती करते की त्यांनी इथे मंचावर यावं आणि पुस्तकाविषयी थोडंसं बोलावं. मी पुन्हा पुन्हा मैत्री आहे असं म्हणते, इथे सगळे मित्र आहेत असं म्हणते, पण तरीसुद्धा पुस्तक कृपया विकत घ्या हां. ते 20% सवलतीच्या दरात आज उपलब्ध आहे, तेव्हा ते नक्की घ्या. हे चालतंय का? हे नाही चालत आहे ना? हे मी तिथे ठेवू का? तुम्हाला हवं तर तिथे. नाही त्याला शांता गोखले, चित्रा. ॲक्च्युली प्रेक्षक एकही कोणी दिसत नाही आहे, ते जरा वेगळं वाटतंय मला. हां, कारण मला कोर्टात सगळे साक्षीदार आणि वकील दिसण्याची सवय आहे, त्यामुळे माझी पंचायत होते. आणि इथे जमलेले सर्व आदरणीय चित्राच्या पुस्तकाचे वाचक, नमस्कार. मला जेव्हा चित्रांनी फोन केला आणि सांगितलं की माझं पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि तू बोलावंस असं वाटतं, मी म्हटलं निश्चित. आणि पुस्तक जेव्हा मी घेतलं वाचायला, मी ते आलं माझ्याकडे, तर असं ते दणकट पुस्तक होतं, 350 पानांचं.
आणि मला तिने वेळ दिलेली होती की 10 मिनिटात 10 मिनटं तुला बोलायचं आहे. मला असं वाटलं की असं एक 350 पानाचं मोठं जजमेंट आहे आणि ते जजमेंट कलआउट करून मला फक्त हेड नोट्स 1-2 पटकन त्याच्याबद्दल सांगायला हवं आहे. तर इट्स अ बिग टास्क. पण ते पुस्तक मी वाचून संपवलं आणि ते संपवल्यावरती माझ्या मनात एक ओळ उमटली. सगळ्यांना भूतकाळ असतो, पण काहींनाच फक्त इतिहास असतो. आणि चित्राला हा इतिहास आहे, म्हणून तिने हे पुस्तक लिहिणं गरजेचं होतं आणि ते तिने लिहिलेलं आहे. हे 3 भागांमध्ये पुस्तक आहे. पहिल्या भागामध्ये गावदेवीचं तिचं सगळं कुटुंब, त्याच्यात वडील, अम्मा की जिचा तिच्यावरती खूप प्रभाव आहे, शकू, अरू आणि तिथली सेंट कोलंबो शाळा. आत्ता शर्वरीनी जसं वाचलं त्यावेळेस तिचं नाचाचं शिक्षण, झेवियर्स कॉलेज, भारत एज्युकेशनमधलं तिची लेक्चररची, इकॉनॉमिक्सची लेक्चरर म्हणून तिचा असलेला जॉब, ह्याच्याबद्दल ती खूप त्याच्यामध्ये डिटेल्स देते. आणि म्हणजे मी अशा अर्थाने सांगते की जे लोक तिचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना तिचं आयुष्य माहिती आहे. पण मी हा विचार केला की हे सर्वसामान्य माणूस वाचतोय, तर सर्वसामान्य माणसाला काय वाटेल की ज्याला फारसं नाटकातलं माहिती नाही, चळवळीचं माहिती नाही आहे, त्याला हे किती वाचनीय होईल. तर मला असं वाटलं की हे त्याला अत्यंत वाचनीय होईल. काय असतं की कधीकधी आपल्याला त्या खेळाचे नियम माहिती नसतात, पण त्या खेळाडूंचं चापल्य, त्यांचं तिथला एक त्यांची स्फूर्ती, त्यांची ईर्ष्या, हे सगळं आपल्याला जाणवतं आणि मग आपल्याला असं वाटतं अरे हा खेळ मला माहिती आहे. तसं ते मला असं वाटतं की हे पुस्तक वाचताना आणि वाचल्यावरती त्या वाचकांचं होईल आणि त्यांना ते निश्चितपणे ते आवडेल पुस्तक. मला आठवतं आहे की 1900 जसं चंदूनी सांगितलं की 70 ते 80-85 ह्या सगळ्या दशकामध्ये जी नाट्य चळवळीमध्ये जी सगळी मंडळी लुडबुड करत होती, त्या सगळ्यांना म्हणजे काय बरं करावं आणि काहीतरी करायचं असं झोळी घालून जे चालायचं, तर त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना अमोल आणि अनुया, म्हणजे आता मी आपोआप येतोय तो शब्द, पण चित्रा यांचं जोडपं आम्हाला अत्यंत आदर्श होतं. आणि आम्हाला एक अशी उत्सुकता असायची की हे लोक काय करणार आहेत आता. आणि हे आम्हाला आदर्श वाटायचं. याला कारण त्यांनी चोखाळलेली अतिशय प्रयोगशील वाट, त्यांनी केलेली जी निर्मिती होती थिएटरमध्ये, ती इतकी वेगळ्या प्रकारची असायची, प्रामाणिक होती, खरी होती आणि म्हणून ती आम्हाला तिथे भावायची. त्यामुळे हे आता काय करणार आहेत ही उत्सुकता आम्हाला त्यावेळेस सतत असायची. त्यांनी केलेले म्हणजे चित्राच्या आधीचं जे आहे ते म्हणजे तुम्ही वाचताना येईल, पण मला हे पुस्तक वाचल्यावरती मला जे काही महत्त्वाची माझ्या मनावरती जी काही इम्प्रेशन झाली ती मी फक्त आत्ता आपल्या पुढे थोडीशी अशी शेअर करू शकते आणि ती करते. तर त्या ह्या वाटचालीमध्ये तिच्या आधीचं आहेच, पण त्याच्यानंतर अमोल आणि त्या दोघांनी मिळून जी नाटकं केली उत्तम, म्हणजे अनिकेतची स्थापना केली, त्याच्या आधी आधेरुहे केलं दुबेच्या बरोबर, ते येईल आता इथे सांगणार आहेत. आणि नंतर मग त्यांनी अनिकेतचं केलं, ती सूर्यास्ताच्या प्रथम किरणापासून त्यांचं पहिलं होतं, वासनाकांड, नंतर त्याच्यामध्ये गोची केलं, पार्टी केलं, जुलूस केलं, टूरटूर झालं, त्याच्यात ती होती. आणि अशी सगळी नाटकं. नंतर ही पहिल्या भागात, दुसऱ्या भागामध्ये त्यांनी केलेलं जे सिनेमाचं सगळं जे प्रोडक्शन आहे त्याच्यावरती त्यांनी दिलेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आक्रित आणि त्याच्यातली चित्राची रुही, एक उत्कृष्ट सकस असा अभिनय तिने केला होता. त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं बनगरवाडी, नंतर त्याच्यात पटकथा म्हणून तिचं जे कॉन्ट्रीब्युशन, कैरी, ध्यासपर्व आणि असे सगळे सिनेमे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. आता हे सगळं वाचत असताना मला एक लक्षात आलं की तिला वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी होत होत्या. ती काही अशी पूर्ण हेल्दी आणि अशी
नव्हती. तिला वेगवेगळे प्रकारचे सामना करावा लागला. तसं आपल्यापैकी सगळ्यांना काही काही होत असतं, करावा लागतो. पण मला तिचं वाचताना पुस्तक एक आणखीन जाणवलं की ती म्हणजे प्रत्येक कलाकाराला कसं आहे की त्याच्या शरीराची काळजी घ्यावी लागते, त्याच्या आवाजाची काळजी घ्यावी लागते आणि सर्वात जास्त म्हणजे कलाकाराला त्याच्या मनाची मशागत करावी लागते. ही जी मनाची मशागत आहे ही चित्राला वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या वेळेस करावी लागली. म्हणजे ती कधी कधी इतकी ती डिप्रेशनमध्ये जायची की त्यावेळेस तिला असं वाटायचं, कारण ती त्याच्यातून नाटकातून कधी कधी बाहेर असायची आणि ती डिप्रेशनमध्ये गेल्यावरती तिला असं वाटायचं की आपण अत्यंत अयशस्वी, आपल्याला नाटकातलं काही येत नाही, कळत नाही, आपण काय करायचं आहे, अशी ती एक फेज यायची. त्याच्यातून मग नंतर ती परत पुढे आलेली, ती परत ती प्रयत्न करायची. म्हणजे ज्यावेळेस अमोल स्टार झाला होता आणि हे लोक चिरेबंदीमध्ये राहायला गेले होते, तर तिथे चिरेबंदीत गेल्यानंतर काही वर्ष असं होतं की तिला नाटक नाही करता आलं किंवा त्याच्यापासून ती बाजूला गेली. मग ती लिहिते की मी छबिलदासमध्ये त्याच्यानंतर गेले, तर छबिलदासमध्ये गेल्यावर ती तिथल्या जे कोणी लोक होते त्यांनी तिला असं मुद्दाम टोमणे मारले किंवा असं म्हटलं की काय आत्ता वेळ मिळाला वाटतं, आता काय आठवण आली का म्हणून इकडे आला. आणि ती खरं तर त्या छबिलदास त्या चळवळीचा एक मोठा भाग होती. आणि ह्याचं वर्णन करताना चित्राचा एक जो मिस्किलपणा आणि ते जे आहे ते ती इतकं छान तिने लिहिलं की हे जे सगळे टोमणे असायचे किंवा काय, तर ह्याला प्रत्युत्तर मला 48 तासांनी सुचायचं. आणि मग काय ती म्हणाली की म्हणजे असं हे ती लिहिते. आता सुरुवातीलाच पुस्तकाच्या सुरुवातीला ती असं लिहिते की मी ठरवलं की मला पुस्तक लिहायचं आहे, माझी ऑटोबायोग्राफी. आणि ती लिहिताना मला तसं तर काय म्हणे मी मनातल्या मनात आधी खूप वेळा असं लिहित असे आणि विचार करत असे. आणि जो मी विचार करत असे की मला लिहायचं आहे, तेव्हा मी जनरली सगळं जे काही माझ्या आयुष्यातले दुःखी प्रसंग होते तर ते दुःखी प्रसंग मी आठवत असे आणि मी कशी ट्रॅजेडी क्वीन आहे असं आठवून मी सारखं मला स्वतःला ते मी कुरवाळत असे. ती सुरुवात करते आणि मग ती म्हणते पण नाही, मला यावेळेस मी ठरवलं होतं की मी पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह राहून या सगळ्या माझ्या आयुष्याकडे बघणार की ज्यांनी माझ्या आयुष्याला स्पर्श केला आणि एक महत्त्वाचे माझ्या जीवनामध्ये जे घटक आहेत त्या आणि माणसं, व्यक्ती, घटना त्याच्याबद्दल मी लिहिणार आहे. तिची सतत नाटक, सिनेमा ह्या ठिकाणी सगळे काही तिथली अंग आहेत ती शिकण्याची धडपड तुम्हाला लक्षात येते. ते वाचत असताना वाटतं बाप रे ही हे शिकली, अरे हे तर आपल्याला माहितीच नव्हतं, अरेच्या हेही तिला कळत होतं, अरे इथे ती नाही वाटतं तिला हे जमलं, पण ते तरीही प्रयत्न केला. मला एक पाब्लो पिकासोचं एक वाक्य आहे, एक स्टेटमेंट आहे की आर्ट इज द लाय, art is the lie which enables us to realize the truth. हे कला हे एक असं असत्य आहे की त्याचाच आधार घेऊन आपण सत्याचा शोध घेतो. जसं की मेक बिलीफ हे मुख्य रंगमंच आणि पडदा ह्याच्याच मुख्य तत्वावरती संबंध ते चाललेलं असतं. म्हणजे ह्या एका मोठ्या असत्याचा जो भाग आहे त्याचा तो लेखक, तो दिग्दर्शक, तो कलाकार आणि प्रेक्षकसुद्धा त्याचा एक भाग झालेला असतात आणि त्यातून तो सत्याचा शोध चाललेला असतो. आता कोर्टात तर तो सत्य असत्याचा खेळ हा प्रत्येक क्षणाक्षणाला घडत असतो. चित्राचं हे पुस्तक वाचताना मला लक्षात आलं तिला तिच्या आयुष्यातली तिचा जो शोध आहे तो शोध ती प्रत्येक वेगवेगळ्या पातळ्यांवरती तिला ती वेगवेगळी सत्य सापडत गेली. ती सत्य ती मांडत गेली आपल्यासमोर. तिची काही सत्य हरवली पण आहेत तर तीही तिने तिथे मांडण्याचा प्रयत्न केला, तीही आपल्याला सांगितली. असा एक तिचा संबंध त्या ह्याच्यात एक फ्लो आहे. तिला मला एक या वाचत असताना एक आपण सगळ्यांनाच माहिती आणि आपल्याला कल्पना आहे. त्याच्यानंतर ती एक तिसरा भाग लिहिते. तिचा जो तिसरा भाग आहे 50शीला आपण आलो तर साधारणपणे आपल्या आयुष्याला थोडी एक स्थिरता आलेली असते. पण तिथे तिला त्यावेळेस त्या काळामध्ये तिला
वेगळ्या पद्धतीत रुजावं लागलं आणि ती रुजली, तिला नवीन तिथे मुळं पण फुटली, असं तिचं तिकडचं नंतरचं आयुष्य आहे. मी एक खूप लहान शाळेत असताना एक वाक्य वाचलं होतं की मित्राच्या मृत्यूच्या दुःखापेक्षा मैत्रीच्या मृत्यूचं दुःख हे अधिक असतं. तर हे खूप असं चमकदार वगैरे वाक्य म्हणून मला खूप लक्षात राहिलेलं होतं. तेव्हा कळलं नाही त्याच्यातलं काय त्याच्यात आहे ते. पण जसं वय वाढत गेलं आणि जसं आपण जगत गेले मी, तसं त्याच्यानंतर मला त्याच्यातला गडदपणा आणि त्याच्यातली तीव्रता मला ती लक्षात यायला लागली. जसं की आपला जर सोबती सोडून गेला, तो जगातून निघून जातो, त्यावेळेसचं ते दुःख ते अपरिहार्य असतं आणि ते कष्टदायक असतं सहन करणं. पण त्या एका आपल्या नात्याने जर आपल्याकडे पाठ फिरवली तर त्याला सामोरं जाणं हे मात्र हे दुःख जीव घेणं असतं. चित्राचा तो जो तिचं ट्रान्झिशन आहे त्या आयुष्याचं ते झालेलं, ती अतिशय छान मोकळेपणाने सुंदर पद्धतीने तिच्या खेळकरपणाने ती सगळं बोललेली आहे आणि लिहिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं तेव्हा जेव्हा आपण रंगमंचीय संवादात किंवा त्याच्यात एक दिग्दर्शक सांगतो की इथे शांतता पॉज आहे आणि ती शांतता त्या कलाकारांना बोलकी करावी लागते. तर ती शांतता बोलकी करणं त्या कलाकारांचं ते खरं असतं आणि त्या दिग्दर्शकाचं कौशल्य. चित्राने तिथे ती पॉज घेतलेला आहे त्या ठिकाणी. तो ती लिहिताना सेकंडवरून थर्डमध्ये गेली त्यावेळेस तिने ती एक शांतता आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी काही बोलून दाखवायच्या नसतात, त्या समजून घ्यायच्या असतात शांततेने. तसं मला ते वाचताना म्हणजे वाटलं की हां, तिचा खरंच किती अर्थपूर्ण तिची शांतता आहे इथे. आणि ती त्याच्यानंतर ती सांगते की मग ती कशी जगायला लागली. म्हणजे आयुष्य आपण जगतो, काही जण आयुष्य म्हणजे जगतात, काही जण घालवतात आणि काही जण आयुष्याला भिडतात. तर ते आयुष्य भिडणं आहे तर ते महत्त्वाचं आहे. चित्रा भिडली आहे आयुष्याला. त्यानंतर ती एक त्या पिरियडमध्ये ती परत वेगळ्या पद्धतीत उभी राहते आणि ती मातीमायेसारखं महाश्वेता वर्मांचं बायन या कथेवरून ती मातीमायेसारखं अतिशय सुंदर अशी निर्मिती करते नंदिता दासला घेऊन. नंतर ती जवळजवळ त्याच्यात तिने उल्लेख केलेला आहे की जवळजवळ 31 वर्षापूर्वी तिला शाल्मलीने सांगितलं की मी समलैंगिक आहे. आणि हे तिला हे जेव्हा कळलं तेव्हा ते समजून घेणं आणि ते अतिशय शांत पद्धतीने तिने ते सगळं म्हणजे स्वतःला समजावून घेतलेलं आहे. ते सगळं समजावून घेतलं अत्यंत ग्रेसफुली. ते सगळं तिने हँडल म्हणजे त्याच्यावरती ते डील करणं होतं. म्हणजे ते खरं त्यांनी डील केलंच नाही मी म्हणेन की त्यांनी असं आपण आहोत तसे ते ॲक्सेप्टन्स हा खरं मला तो शब्दसुद्धा हार्श वाटतो ॲक्सेप्टन्स आत्ता. म्हणजे आहे ते तसं आहे ओके असं. आणि तिने एक खूप चांगलं वाक्य त्याच्यात लिहिलं आहे. खरं तर त्या काळात तेव्हा 30 वर्षापूर्वी मला वाटतं रेनबो मुवमेंट वगैरे नव्हती. तेव्हाचा भारतातले प्रश्न लोक त्यावेळेस बोलत नव्हते एवढे. पण तिने त्याच्यावरती एक अतिशय छान एक वाक्य लिहिलेलं आहे की ते असं की आईबापांनी नाकारणं किंवा न स्वीकारणं हे समलैंगिक मुलांचं सर्वात मोठं दुःख. आणि मी थांबले तिथे विचार करत की अरे हो खरंच आहे. पण ते चित्राने ज्या पद्धतीने केलं आणि नंतर ती त्या 2009 नंतर आता त्या चळवळीचा भाग बनलेली आहे हे मला खूपच महत्त्वाचं वाटलं. आणि नंतर आता ह्या सगळ्या आयुष्यात ती त्या वेगवेगळ्या सामाजिक अशा चळवळींशी ती जोडली गेलेली आहे. मला हे चित्राचं संबंध वाचत असताना ॲटोबायोग्राफी मला असं वाटलं की आता ती खेळाडू आहे टेबल टेनिस. तर मला मात्र असं वाटलं की ती हा कबड्डीचा खेळ खेळते हो. आणि कारण का त्याच्यात एक वेगळा जोश असतो आणि नुसता जोश नाही तर त्याच्यात
तो जो खेळाडू जेव्हा चढाया करतो तेव्हा त्या एक 2-3 भिडूंना घेऊन येतो, मध्ये टच लाईन, मधली लाईन तिला टच करतो, तेव्हा ते गेलेले असतात, ती कुठेतरी ते जिंकलेलं असतं. आणि मग नंतर जेव्हा ते स्वतःवरती सुद्धा ती डिफेन्स येतो, म्हणजे चढाई येते, तेव्हा ते बचाव करावा लागतो. कधीकधी चित्रा ते बचाव करताना किंवा चढाई करताना सुद्धा चित्रा आऊट झाली आणि मग तिला बाद झाल्यामुळे तिला मैदानाच्या बाहेर अनेक वेळा बसावं लागलं. ती बऱ्याच वेळा बाद झाली. ती तिथे बसून राहिली आणि ती बसून वाट बघत राहिली की आता काय होतं आहे. आणि तिला दुसऱ्या कुठल्या तरी भिडूंनी जीवदान दिलेलं आहे आणि तिला जीवदान दिल्यावरती ती परत तितक्याच ऊर्जेने आत आली आहे आणि तिने परत कबड्डी सुरू करून तिने परत चढाया सुरू केलेल्या आहेत. तर तिची अशी कबड्डी आजही तिची चालू आहे असं मला वाटतं. आणि चित्रानी हे पुस्तक आहे, हे पुस्तक तिने लिहिलं आहे, त्याच्याबद्दल चित्राला मनापासून, ती आता आत गेली मला वाटतं, मनापासून तिला धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मृदुलाताई. मृदुलाताईंनी वर्डिक्ट दिलं आहे की पुस्तक वाचनीय आहे, म्हणजे ते नक्की वाचनीय आहे. चित्राताईच्या ह्या इतिहासातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे दुबेजींबरोबर तिने केलेलं काम. दुबेजींसारखा मनस्वी आणि वादळी व्यक्तिमत्व असलेला गुरु आणि चित्राताईसारखी अतिसंवेदनशील शिष्या यांची पहिली भेट कशी झाली हे फार सुंदर वर्णन तिने केलेलं आहे, जे आता आपण ऐकणार आहोत चित्राताईच्याच तोंडून. मी चित्राताईला आमंत्रित करते. नाही असू नको, मी उभं राहून बोलणार आहे. तारुण्याच्या नाना कळा. कॉलेजच्या अंतिम वर्षात मी प्रवेश केला तोवर माझ्यासाठी अभिनय हा केवळ वेळ बरा घालवायच्या अनेक छंदांपैकी एक छंद होता. पण 6 माहीची परीक्षा तोंडावर आली असताना मला अचानक एक फोन आला आणि माझ्या आयुष्याने पुन्हा वेगळं वळण घेतलं. फोन सुलभा देशपांडेची धाकटी बहीण आशा कामेरकर हिचा होता. आमच्या इमारतीतल्या हॉलमध्ये सुरेश खरेंच्या नाटकांच्या तालमी चालत. आशा तिथे तालमींना येत असल्यामुळे आमची ओळख होती. फोनवरून आशा म्हणाली, सत्यदेव दुबेंनी INT-साठी ययाती नावाचं कानडी नाटक हिंदीत बसवलं आहे, त्यात तू काम करशील का असं त्यांनी विचारलं आहे. मूळ नाटक गिरीश कार्नाडांचं आहे. नाटककाराचं नाव ऐकून मी भलतीच एक्साईट झाले. एक तर गिरीश कार्नाड माझ्याप्रमाणे सारस्वत, शिवाय आमच्या दोघांच्या कुटुंबामध्ये जवळीक असल्याने मी लहान असल्यापासून त्याला ओळखत होते. तो माझा बालपणीचा हिरो होता म्हणा ना. त्याच्या नाटकात काम करायची संधी अशी आपणहून चालत यावी हे मला खरंच वाटेना. आई वडीलही ही बातमी ऐकून खुश झाले. पण सत्यदेव दुबेंबद्दल मात्र मला ओ का ठो माहीत नव्हतं. गमतीची गोष्ट म्हणजे माझ्या आईनेच ती माहिती पुरवली. काळा घोडाजवळ असलेल्या आर्टिस्ट सेंटरमध्ये दुबेंचं उच्चार व आवाजाची फेक या विषयावरचं व्याख्यान ऐकून ती फार प्रभावित झाली होती. दुबे अतिशय सर्जनशील व प्रयोगशील दिग्दर्शक असून त्याच्या हाताखाली काम करायला मिळणं ही चित्रासाठी सुवर्ण संधी आहे असं तिनेच वडिलांना पटवलं आणि मी ययातीत काम करण्यावर दोघांनीही शिक्कामोर्तब केलं. शेवटचा पेपर उरकल्यावर जवळजवळ धावतच मी कॅन्टीनकडे निघाले. परीक्षा संपली की झेवेसच्या कॅन्टीनमध्ये भेट असा निरोप दुबेंनी आशाच्या मार्फत पाठवला होता. एका थोर दिग्दर्शकाला पाहण्यासाठी मी उत्सुक होते, पण त्याचबरोबर त्याच्या थोरवीचं दडपणही मनावर आलं होतं. माझी सख्खी मैत्रीण नैमा मला मानसिक आधार देण्यासाठी सोबत आली. अर्थात तिचा खरा हेतू दुबेंची पारख करण्याचाच असावा. कॅन्टीनच्या भल्या मोठ्या लाकडी दरवाजा मागून मी आत डोकावले. बाजूला एका टेबलावर कोका कोला पीत मेट्रोतला सिनेमा पाहावा की रिगलमधला यावर वाद घालत असलेली काही मुलं सोडल्यास कॅन्टीन रिकामं होतं.
हां, नाही म्हणायला लांब कोपऱ्यातल्या एका टेबलावर अस्ताव्यस्त केस, चेहऱ्यावर दाढीचे खुंट, अंगावर चुरगळलेला जाळीचा टी शर्ट, अशा अवतारात एक इसम अनेक दिवसांचा उपाशी असल्यासारखा बका बीफस्टेक खाताना दिसला. कॅन्टीनमध्ये असलेल्या लोकांपैकी कुणीही थोर नाट्य दिग्दर्शकासारखं दिसत नव्हतं. दुबे खूप बिझी असणार, तेव्हा त्यांना उशीर होणं साहजिक आहे असं म्हणत मी नैमाबरोबर कॅन्टीनच्या बाहेर त्यांची वाट पाहत उभी राहिले. काही वेळाने कॅन्टीनमध्ये सामसूम झाली. पटांगणात देखील शांतता पसरली, तरी दुबेंचा पत्ताच नाही. मनात शंका कुशंका डोकावू लागल्या. दुबेंना दुसरी अनुभवी अभिनेत्री मिळाल्याने मला भूमिका देण्याचा विचार त्यांनी बदलला तर नसेल. आदल्या वर्षी जरी मी अभिनयाचं पारितोषिक मिळवलं होतं, तरी दुबेंना ते माहीत नसेल ना. नैमाने कुरकुर सुरू केली तसा माझा धीर अधिकच खचला. सुदैवाने दुबे देखील झेवियर्सचे विद्यार्थी होते असं आईने म्हटल्याचं मला आठवलं आणि मी आज शेख साहेबांकडे धाव घेतली. ते केवळ कॅन्टीनचे मॅनेजर नव्हते, तर विद्यार्थ्यांचे सल्लागार आणि काळजीवाहकही होते. कॅन्टीनमध्ये जेवत असलेल्या त्या माणसासारख्या माजी बिकार विद्यार्थ्यांना ते फुकट खायला घालत. शेख साहेबांकडे दुबेंची चौकशी केल्यावर त्यांनी शांतपणे कोपऱ्यातल्या माणसाकडे बोट दाखवलं आणि मला व नैमाला जबरदस्त धक्का बसला. घरदार नसलेल्या भणंगासारखा दिसणारा हा माणूस दुबे होता. अम्माने ज्याचं थोर दिग्दर्शक म्हणून भरभरून कौतुक केलं तो. आम्ही वासून त्याच्याकडे पाहत असतानाच तो इसम दुबे आमच्या दिशेला वळले आणि आम्हाला जवळ येण्यासाठी त्यांनी खुणावलं. धक्क्यातनं बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आम्ही दोघी त्यांच्यापाशी पोचलो. त्यांनी पुन्हा खुणेनेच दर्शवल्यावर खुर्च्या ओढून टेबलाभोवती कशाबशा बसलो. प्लेट बाजूला सारून समाधानाने ते सुस्कारले, इट वॉज अ गुड लंच. त्यावेळी संध्याकाळचे 5:30 वाजले होते. भेदक नजरेने आमच्याकडे पाहत दुबेंनी अस्खलित इंग्रजीत स्वतःची ओळख करून दिल्यावर आम्हा मुलींना आणखी एक धक्का. आमची नावं सांगताना मी जरा तोंडातल्या तोंडात पुटपुटले. दुबेंनी मला लगेच दीर्घ श्वास घ्यायला लावून मला स्पष्ट ऐकू येतील अशा पद्धतीत नावं पुन्हा सांगण्यास भाग पाडलं. त्या क्षणीच माझ्या नकळत माझे अभिनयाचे धडे सुरू झाले होते. दुबेंनी ययाती नाटकाबद्दल बोलायला सुरुवात केली. प्रथम राजा ययातीची पौराणिक कथा थोडक्यात सांगितली. मग गिरीश कार्नाडने त्या कथेतून आधुनिक विचार कसे मांडलेत ते समजावलं. कथेत शुक्राचार्यांच्या शापामुळे सुखासक्त ययातीला ऐन उमेदीत वृद्धत्व प्राप्त होतं. उशाप मिळाल्यावर ययाती ते वृद्धत्व आपला मुलगा पुरू याला देऊन त्याचं तारुण्य स्वतः घेतो. नाटकात या प्रसंगी पुरूची पत्नी चित्रलेखा पतीच्या तारुण्यावर तिचा हक्क असल्याचं जाहीर करून ययातीला जाब विचारते आणि पुरूच्या तारुण्याबरोबर स्वतःचाही स्वीकार करण्याचं सासऱ्याला आव्हान देते. अशा मनस्वी चित्रलेखेची भूमिका मला करायची आहे हे ऐकून मी आनंदून गेले. शिवाय माझं पाळण्यातलं नाव चित्रलेखा असावं हाही देखील एक छान योगायोग होता. ययातीबद्दल सांगता सांगता दुबे एकूण नाट्यकलेविषयी बोलायला लागले. अभिनय म्हणजे काय, नाटकात वाचा किती महत्त्वाची हे सांगायला लागले. हातवारे करत अतिशय उत्कटतेने ते बोलत होते आणि मी त्यातल्या कित्येक गोष्टी कळत नसतानाही मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या शब्दांची जादू अनुभवत होते. आणि हळूहळू अभिनय हा नुसता छंद न राहता नकळत माझ्या अस्तित्वाचा महत्त्वपूर्ण भाग बनत गेला. दुबे 7 वाजले, कॅन्टीन बंद करायचं आहे असा शेख साहेबांचा आवाज कानावर पडला तेव्हा कुठे मी भानावर आले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मला तालमीला नेण्यासाठी दुबे गावदेवीला आमच्या घरी आले. निदान आज तरी ते व्यवस्थित दाढी करून स्वच्छ कपडे करून येतील अशी मी मनोमन आशा करत असतानाच बेल वाजली आणि रात्री कॅन्टीनमध्ये झोपून थेट आल्यासारखे दिसणारे दुबे दरवाजात हजर.
कसं बसं हसून मी त्यांचं स्वागत करणार एवढ्यात माझ्या पलीकडे उभ्या असलेल्या अम्माकडे पाहत, हॅलो मिसेस मुर्डेश्वर असं उबदार आवाजात म्हणून त्यांनी एक आजन्म चाहती मिळवली. दुबेंच्या अवताराकडे माझ्या अम्माचं लक्षही गेलं नाही. मला ययातीत भूमिका देण्यापूर्वीच दुबेंनी ते नाटक बसवलं होतं. त्याचे जे थोडे प्रयोग आधी झाले त्यात चित्रलेखाचं काम आशा करत असे. काही कारणास्तव तिला पुढचे प्रयोग शक्य नसल्याने दुबे मला त्या भूमिकेसाठी तयार करणार होते. ते प्रथम माझ्या एकटीच्या तालमी आठवडाभर घेतील व माझे प्रवेश बसले की मग सर्व कलाकारांबरोबर संपूर्ण नाटकाची तालीम होईल असं वेळापत्रक आम्हाला सांगून दुबे लगेच म्हणाले, तालीम तिची एकटीची आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका. शी इज सेफ विथ मी. शिवाय आमची तालीम फक्त सकाळीच असेल. दुबेंचा तो अतिगंभीर आश्वासक सूर ऐकल्यावर फुटलेलं हसू दाबत अम्माने मान हलवली आणि मी आणि दुबे एकदाचे घरून निघालो. दुबेबरोबर तालीम करण्यासाठी मी अतिशय उत्सुक असले तरी त्यांच्या एकूण अवतारामुळे त्यांच्यासोबत गावदेवीतल्या रस्त्यावरून जायला मी मुळीच उत्सुक नव्हते. पण तालमीची जागा लांब नाही, आपण चालत जाऊ असं त्यांनी म्हटल्यावर नको नको टॅक्सीने जाऊ म्हणण्याचा मला धीर झाला नाही. शेवटी ओळखीचं कोणी भेटू नये अशी मनातल्या मनात प्रार्थना करत मी दुबेंबरोबर चालायला लागले. चालता चालता ययातीमध्ये इतर भूमिका कोण कोण करते हे दुबे सांगायला लागले. बोलताना ते चिकार हातवारे करत हात वर गेला की त्यांचा तोकडा जाळी जाळीचा टी शर्टही वर जाईल आणि उघडं पोट दिसे. मला इतका संकोच वाटायला लागला की माझ्या सहकलाकाराविषयी उत्सुकता असूनही दुबेंच्या बोलण्याकडे माझं मुळीच लक्ष लागेना. टॅक्सीचा आग्रह न धरल्याबद्दल मी मनात स्वतःला चिकार शिव्या घातल्या. सर्वांविषयी सांगून झाल्यावर निदान काही काळ तरी ते न बोलता चालतील ही आशा देखील फोल ठरली. पुढच्याच क्षणी अशी पोक काढून का चालतेस असा प्रश्न त्यांनी विचारला आणि मग ते एका मागोमाग एक हुकूमच द्यायला लागले. पाठीचा कणा सरळ ठेवून चाल, खांदे वाकवू नकोस, हनवटी वर कर, इत्यादी इत्यादी इत्यादी. ह्युजिस रोडसारख्या हमरस्त्यावरल्या प्रचंड रहदारीच्या कोलाहलात माझं नाट्य प्रशिक्षण सुरू झालं होतं. तू राजकन्या आहेस, ययाती महाराजांची स्नुषा आहेस हे विसरू नकोस. केम्स कॉर्नरवरच्या फ्लायओव्हरवरून भरधाव येणाऱ्या गाड्या चुकवत राजघराण्याला शोभेल अशा रीतीने रस्ता ओलांडण्याच्या धडपडीत राजघराण्याला शोभेल अशा रस्ता ओलांडायच्या धडपडीत माझा दुबेंबद्दलचा संकोच कधी विरून गेला हे मला कळलंही नाही. चित्राताई, यानंतर हे संपूर्ण पुस्तक आम्ही तुझ्या शैलीत आणि तुझ्या टोनमध्ये वाचणार आहोत असं होतं. यानंतर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याकडे औपचारिक वळूया. तर त्यासाठी मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना इथे आमंत्रित करते. चित्राताई, तू इथेच येतेस का? ज्येष्ठ साहित्यिका, लेखिका, नाट्य समीक्षक, पत्रकार शांताताई गोखले. लवकर कर. साहित्य अकादमी पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले साहित्यिक वसंत आबाजी डहाके सर. आणि ज्येष्ठ कवयित्री, साहित्य समीक्षक प्रभाताई गणोरकर. मृदुलाताई.
मी मॅजेस्टिक प्रकाशनच्या शुभांगीताईंना विनंती करते की त्यांनी पुस्तकांच्या प्रती आणाव्यात. चित्राताई, तुझ्या आयुष्यातल्या या खूप आनंदाच्या दिवशी आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत याचा आम्हाला खूप आनंद होतोय. तुझं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आणि यानंतर मॅजेस्टिक प्रकाशनकडून आपल्या सगळ्या पाहुण्यांना एक छोटीशी भेट. आणि आता मी शांताताईंना विनंती करते की त्यांनी. नमस्कार. जरा आवाज थकलाय. मृदुलाचं भाषण मी अशी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते आणि त्यानंतर ठरवलं. चित्रा म्हणाली होती तुला हवं तितकं बोल, तर त्या पडद्याफळाची आज्ञा घेऊन मी चक्क 4 शब्द बोलणार आहे. मुख्य म्हणजे हे मृदुला जे म्हणाली की पडून वर येणं, याचं एक फार सुंदर एक छोटासा परिच्छेद आहे चित्राच्या पुस्तकात, की ती नृत्य करते रंगमंचावर आणि विंगमध्ये दुबे उभा आहे आणि करता करता कुठेतरी ती पटकन पडते आणि लगेच सावरते. पण तेवढ्या एका सेकंदात दुबेचा सगळा जो पुढची भूमिका करण्याचा जो असतो पोच असते ती खतम होऊन तो एकदम शिक्षक होऊन कमरेवर हात देऊन डोळे वटारून तिच्याकडे बघत असतो आणि विंगेत बाकी सगळेजण फिरी फिरी हसत असतात. तर हा मला इतका असा प्रतिकात्मक वाटला. अख्ख्या पुस्तकात पडून सतत उठणारी ही चित्र आहे. आणि एक चित्रा मुर्डेश्वर, अनुया पालेकर, चित्रा पालेकर अशा 3 भूमिका सर्वच तिने गाजवल्या. चित्रा मुर्डेश्वरला ओळखणारे किती इथे लोक आहेत मला माहीत नाही, पण माझी बहीण आहे आणि तिच्याकडून हिचं प्रथम मी नाव ऐकलं, कारण दोघी टेबल टेनिसपटू. तर तेव्हापासून कौतुक, कोण ही चित्रा मुर्डेश्वर. आणि मग तिला रंगमंचावर पाहिलं आणि म्हटलं अरे टेबल टेनिस खेळते मग हे पण करते. आणि नंतर चित्रपट आखरीत पाहिलं
अरे हेही करते ती. तर ह्या प्रकाराने तिचं जे काही कर्तृत्व वाढत गेलं आणि अजून चालूच आहे ते सातत्याने. तिच्या पुस्तकात शेवटच्या भागात ती किती देश हिंडली, उठली की गेली ऑस्ट्रेलियाला, पोलंड आणि आफ्रिका आणि कुठे कुठे मला आता आठवत नाही. पण एक गोष्ट सांगायची की अलीकडच्या काही वर्षात माझे डोळे खराब आहेत फार आणि वाचन फार करवत नाही मला. पण चित्राचं पुस्तक वाचायला लागले आणि तुम्ही आता ऐकलेच आहात त्यातले प्रकार काय काय लिहिले ते. तर मला इतकं खिळून झालं की तिकडनं बाहेरून मुलाचा आवाज, आई अजून झोपली नाही झोपते. म्हणजे लहान मुलाला मोबाईलपासून बाजूला करतात पालक, तसं मला वाटत असे. तर जेमतेम पुस्तक खाली ठेवायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा लगेच सुरू धीम्या गतीने. पण ते सुटे ना हातून, सुटे ना पुस्तक. तर खरीच ही चित्राची संपूर्ण मूर्ती आपल्यासमोर जी उभी राहते ती मृदुला म्हणाली तशी कोणालाच पूर्णतः माहीत नाही. ही चित्रा ज्यांनी ओळखली आहे त्यांना ती माहीत नाही, ती ओळखली आहे त्यांनी. आणि शिवाय हे सगळं काय अशी सारी गंमत आहे, पण सतत त्याला झालर आहे, एक दुखरी झालर, आणि ती शेवटपर्यंत आहेच. आणि हाच प्रकार पडून उठण्याचा प्रकार सातत्याने आपल्याला दिसतो. आणि तो इतक्या प्रामाणिक प्रकारे तिने लिहिलेला आहे की कमाल वाटते की स्वतःकडे इतक्या वस्तुनिष्ठ दृष्टीने बघणं की माझं चुकलं असेल हे कोणाच्या तोंडून निघणार नाही ही गोष्ट. अशी ती पांढऱ्यावर काळं आहे, हे कदाचित इथे मी चुकले असेल हे म्हणणं ह्याला खूप धारिष्य लागतं. तर त्याने मी पुन्हा हल्ले. पण शेवटी एक सांगायचं आहे की तिची भाषा ऐकलीच तुम्ही, आता जे परिच्छेद वाचले त्याच्यावरनं इतकी ओघवती आणि असं बेसिक मराठीचा असा जोडकसपणा. त्याच्यात एका ठिकाणी इस्पितळ हा शब्द वापरलाय तिने. ते रुग्णालय हे इस्पितळ. अशा अनेक ठिकाणी इतकं मौजेचं असं वातावरण तिने निर्माण केलेलं आहे. पण त्यावरून मला एक छोटासा प्रसंग तिने लिहिलाय तो आठवतोय. ती जी कुलकर्णींच्या घरी गेली आहे आणि तिथे कैरीचं काहीतरी मला वाटतं परवानगी घेण्यासाठी वगैरे अशा चक्रा. तर कुठून तरी ते चित्रपटाविषयी विचारतात, काय कोणता आवडला का काय. आणि अर्थात हे बायकांना माहिती आहे की बाई आणि पुरुष एकत्र असतील आणि समोर पुरुष असेल तो पुरुषाकडेच बघून बोलत असतो, आपण तिथे नसतोच. तर त्या परिस्थितीत चित्रा आपलं सगळं मनात ठेवून बसली आहे. पण कुठेतरी ते जे जाणवलंय, जे अनुभवलंय ते बोललंच पाहिजे.
चित्र आहे ती सतेज. नकळत जी उठते आणि जी सुटते, हा चित्रपट तो चित्रपट, हा असा तो तसा, जे न ऐकवते. आणि ती स्वतःच म्हणते माझ्या धेड गुजरी मराठीत. आणि मी हे पुस्तक वाचेन म्हटलं धेड गुजरी मराठी हे कधी बोलली ही बाई. त्याच्यात प्रभाताईंचा थोडा हात असावा. तर अशी सारी गंमत. पण ही गोष्ट खरीच आहे. म्हणजे एवढा अनुभव, एवढा जग बघितलेलं, एवढं आयुष्य जगलेलं, पण आज या सगळ्याकडे बघताना गंमत वाटते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. मला खरं तर खूप मोह झाला आज इथे असलेल्या खूप लोकांना बोलतं करण्याचा, पण चित्राताईंनी इतकं काटेकोर व्यवस्थापन केलंय की त्यामुळे मी तो मोह टाळला. यानंतर मी आमंत्रित करते मुक्ता बर्वे हिला. मुक्तानी चित्राताई बरोबर माती माय या चित्रपटात काम केलं होतं. ॲक्शन हा उतारा ती वाचून दाखवते आहे. नंदिता आणि अतुल नामवंत पुरस्कार विजेते कलाकार असूनही युनिटमधल्या सगळ्यांशी नेहमी अतिशय मिळून मिसळून वागत, रोज न चुकता वेळेवर तयार होऊन शूटिंगच्या जागी पोहोचत. नंदिताचे संवाद मी आधी रेकॉर्ड करून दिल्लीला तिच्याकडे पाठवले होते. ती चक्क संवाद आत्मसात करून अमरावतीला आल्यावर मात्र मी चकित झाले. स्थानिक सहाय्यक तथा कलाकारांच्या मनावर त्या दोघांची शिस्त आणि मेहनत बिंबल्यामुळे आमच्या टीमचं काम फार सुकर झालं. माझे सहकारी निर्धास्त होऊन चित्रीकरणात दंग झाले. पण कुठली गोष्ट नुसती छान सुरळीत चालू राहण्यात कुठली आली आहे मजा. स्वतंत्र दिग्दर्शनाची पहिलीच वेळ असल्याची धाकधूक माझ्या मनातून सुरुवातीच्या 1-2 दिवसातच नाहीशी झाली होती. 15 दिवस आखणीप्रमाणे काम पार पडल्यावर तर मी स्वतःच्या नेतृत्वावर मनातल्या मनात फारच खुश झाले. आणि तेवढ्यात निसर्गाने बहुधा माझा स्वसंतुष्टपणा कमी करण्याच्या उद्देशाने आमच्यासमोर आव्हानं उभी करायला सुरुवात केली. चित्रपटाच्या अखेरीस लुटारूंनी रेलगाडी अडवण्यासाठी रुळांवर टाकलेले ओंडके हटवण्याचा चंडी प्रयत्न करते असा प्रसंग आहे. अमरावतीपासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या जुन्या नॅरोगेज रुळांवर तो चित्रित करण्यासाठी आम्ही खूप मोठं शुल्क भरून मुंबईच्या रेल्वे कार्यालयातून परवानगी मिळवली होती. दृश्य रात्रीचं होतं. अंधार पडताच काम सुरू झालं. परवानगी केवळ मध्यरात्रीपर्यंतचीच असल्याने तोवर चित्रीकरण न आटोपल्यास पुन्हा पूर्ण दिवसाचे पैसे भरावे लागले असते आणि जे अशक्यच होतं. अर्ध दृश्य उरकताच तोच फेब्रुवारीत तिथल्या भागात कधीही न फिरकणाऱ्या पावसाने अचानक आगमन करून आम्हाला जबरदस्त धक्का दिला. आजूबाजूला केवळ गर्द जंगल होतं. आश्रय घेण्यासाठी जागा कुठेच नव्हती. तेवढ्यात दीपक अंजारिया आणि रमेश शेळके या देबूच्या सहाय्यकांनी कॅमेरा, दिवे इत्यादी सामग्री झाकण्यासाठी जवळ ठेवलेलं भलं मोठं प्लास्टिक पटापटा झाडांना बांधून छप्पर बनवलं. कमीत कमी पाऊण तास पाऊस पडत राहिला. पण युनिटमधल्या सर्वांबरोबर प्लास्टिक खाली आसरा घेऊन हास्यविरोध करत गाण्याच्या भेंड्या खेळत शूटिंग वेळेवर न संपण्याची माझी भीती नाहीशी झाली होती आणि कदाचित त्यामुळे शूटिंग वेळेवर संपलं. काही दिवसांनी नरसू सकट सगळे गावकरी चंडीला हडळ ठरवतात या दृश्याचं ओहळा जटेश्वर गावात रात्री चित्रीकरण होतं. त्या भागात 5-6 दिवसापासून काम चालू असल्याने गावकरी आम्हाला चांगलेच ओळखत होते. संध्याकाळी पोचून आम्ही तयारी करता क्षणी सर्व जमा झाले. मुलं आमच्या नकला करत होती. ए टेकिंग, ए कट असं ओरडत आमच्या अवतीभोवती धावायला लागली. मी थोडं लांब झाडाखाली बसून माझ्या टिपणांवर नजर टाकत होते आणि तेवढ्यात वारा सुरू झाला. हा म्हणता वाऱ्याचा वेग प्रचंड वाढून संपूर्ण आसमंत धुळीनं व्यापून गेला. कोणीतरी मला तिथून कसं बसं जवळच्या देवळात नेलं. गावकऱ्यांनी आमच्यापैकी बहुतेकांनी तिथे आसरा घेतला होता. अचानक आलेल्या धुळीच्या वादळामुळे सारे चक्रावून गेले होते. मी आणि आरू एकमेकींचा हात घट्ट पकडून वादळ शमण्याची वाट पाहत देवळाच्या पायरीवर बसून राहिलो.
आणि तितक्यात पलीकडून अतिशय मोठा आवाज आला. चित्रीकरण सामग्री ठेवलेल्या जागेवर एक भलं मोठं झाड कोसळलं होतं. सामग्री सांभाळणारा माणूस अत्यंत चलाखीने कॅमेरा उचलून बाजूला पळाला नसता तर कॅमेऱ्याचा चक्काचूर झाला असता, या विचारानं मी अक्षरशः बधीर झाले होते. आमच्यावरल्या संकटाचं निवारण व्हावं यासाठी गावकऱ्यांनी भजन सुरू केल्यावर मात्र त्यांची आत्मीयता पाहून माझे डोळे पाणावले. वादळ ओसरल्यावर शूटिंगच्या जागी तुटलेल्या फांद्यांचा प्रचंड खच पडलेला दिसला. तो हलवून पहिल्या शॉटची प्रकाश योजना सुरू केल्या पाऊस यायला लागला आणि थोड्याच वेळात सर्वत्र पाणी साचलं. अखेर त्या रात्रीचं शूटिंग रद्द करून 2 दिवस पुढे ढकलावं लागलं. आमचा निर्णय होईस्तोवर सर्व कलाकार आणि सहाय्यक देवळापाशी थांबले होते. तिथे पोहोचून पाहतो तर समोरच्या मैदानात सर्व गाड्या अशा गोलाकार उभ्या असून मधल्या मोकळ्या जागा हेडलाईट्सने उजळून गेली होती. एका गाडीतून लावणीची कॅसेट ऐकू येत होती आणि मधोमध आमची नंदिता चंडीच्या वेशात लावणी नृत्य करत होती. एका क्षणात निराशा विसरून मी आणि अरुण नृत्यात सामील झालो. देबू गायला लागला, काहींनी गाड्यावर ताल धरला, इतर लोक सभोवार उभं राहून टाळ्या वाजवायला लागले. आमच्याकडे पाहून थोड्या वेळापूर्वी आम्ही अतिशय तणावपूर्ण प्रसंगाचा सामना करत होतो हे खरंच वाटलं नसतं. निसर्गाने 2दा घेतलेल्या परीक्षेत आम्ही धमाल करत उत्तीर्ण झाल्यामुळे तो बहुधा आमच्यावर जरा प्रसन्न झाला असावा. चित्रपटाचं अखेरचं शूटिंग संपून चिखलदऱ्याहून निघताना निरोपा दाखल एक अनपेक्षित भेट आम्हाला निसर्गाकडून मिळाली. गारांच्या पावसाची. संपूर्ण परिसर शुभ्र गारांनी आच्छादला गेला. आमची गाडी चिखलदऱ्यातल्या घाटाऐवजी लडाखच्या बर्फाळ डोंगरामधून जात असल्याचा भास व्हायला लागला. पूर्ण शूटिंग जरी अमरावतीलाच संपवलं तरी चंडी रुळांवरून ओंडके हलवते या दृश्यातले नंदिता शिवायचे ट्रेनचे शॉट्स बाकी होते. ते मुंबईला परतल्यानंतर नेरळहून माथेरानला जाणाऱ्या फुलराणी गाडीचे घ्यायचे असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे चिक्कार पैसे भरून अधिकृत अर्ज केलाच, शिवाय आरू आणि मी मध्य रेल्वेच्या कार्यालयात अनेक खेपा घातल्या, तिथल्या मॅनेजरांच्या भेटी घेतल्या, त्यांना चित्रपटाविषयी, नेरळला शूट करण्याच्या दृश्याविषयी कल्पना दिली. मॅनेजर साहेबांनी सदिच्छा देत संपूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं. इतकंच नाही तर स्वतःचा मोबाईल नंबर दिलेलं व्हिजिटिंग कार्डही आम्हाला दिलं. परवाना वेळेवर मिळाल्यामुळे शूटिंगच्या दिवशी निश्चिंतपणे आम्ही नेरळला पोचलो. चित्रीकरण रात्रीचं होतं पण तयारीसाठी आम्ही काही जण सकाळीच गेलो होतो. स्टेशन मास्तरांना मुख्य कार्यालयातून कळवण्यात आल्यामुळे त्यांनी आमचं उत्साहानं स्वागत केलं. यार्डात नेऊन रेलगाडी सुद्धा दाखवली. आम्हाला विश्रांती घ्यायला सांगून ते जेवणासाठी घरी निघून गेले आणि साहसी घटनांना सुरुवात झाली. बाजूच्या गावातून 3-4 धिप्पाड माणसं येऊन पैसे दिल्याशिवाय शूटिंग होऊ देणार नाही असं धमकवायला लागले. आजूबाजूला पूर्ण शुकशुकाट होता. पोलीस चौकी सुद्धा लांब होती. नाही, कॅमेरा स्टेशन मास्तरांच्या बंद खोलीत होता म्हणून बरं. शिर्के आणि देबू गुंडांना समजवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. गुंड अधिकाधिक आक्रमक सुरात बोलायला लागल्यावर देबू आणि आरूचे चेहरे लाल व्हायला लागले. दोघांचा भडका उडणार इतक्यात मी पुढे येऊन म्हटलं, अहो दादा, हा चित्रपट हिंदी नाही मराठी आहे. मी त्याची निर्माती दिग्दर्शिका आहे. तुमच्या या मराठी बहिणीच्या मराठी चित्रपटाला तुम्ही मदत करायची का तिची अडवणूक करायची? मेलोड्रामॅटिक नाटक सिनेमासारखे संवाद मला ऐनवेळी कसे सुचले ठाऊक नाही, पण अस्खलित मराठी बोलत डोळ्यातनं टिपं आणत केलेल्या माझ्या अभिनयाचा परिणाम होऊन गुंडांनी पडतं घेतलं. मी गहिवरल्या सुरात त्यांचे आभार मानले. ते गेल्यावर आम्ही सर्वांनी हुश्य म्हटलं, पण आम्ही घाई केली होती कारण पिक्चर अभि बाकी था. प्रत्यक्ष शूटिंग पूर्ण अंधार झाल्यावर होतं, पण कॅमेऱ्याबरोबर इंजिनच्या तालमी सूर्यास्ताच्या 2 तास आधीच सुरू केल्या. नाश्ता ब्रेकसाठी थांबलो असताना एका स्पॉट बॉयने येऊन सांगितलं की मुंबईहून रेल्वेचा माणूस पत्र घेऊन आला असून दीपकशी वाद घालतोय. ते ऐकताच देबू शांकी तिथे धावले. परवाना तपासायचा असेल असं समजून मी आणि आरू सुद्धा कागदपत्र घेऊन लगबगीने गेलो. पण तो माणूस सांगत होता की अंधार पडण्यापूर्वी सारं शूटिंग आटपावंच लागेल. आता वास्तविक लेखी परवानगी पूर्वीप्रमाणेच मध्यरात्री 12 वाजेपर्यंतची होती.
पण फुलराणी केवळ दिवसाच धावू शकते या खास नियमाचा वरपासून खालपर्यंत अख्ख्या डिपार्टमेंटला विसर पडलेला होता. आणि त्या दिवशी एकाला त्या नियमाची अचानक आठवण झाल्यावर आमची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने या माणसाबरोबर पत्र पाठवलं होतं. हे ऐकून हसावं का रडावं हेच आम्हाला कळेना. अहो, आमचं दृश्य रात्रीच आहे, ते सूर्यास्तापूर्वी शूट होऊच शकत नाही असं आम्ही समजावलं, पण तो अजिबात ऐकेना. हळूहळू वातावरण तापायला लागलं. तुम्ही मुंबईला ऑफिसला फोन लावा, आम्ही बोलू असं मी म्हटल्यावर, काय मॅडम ऑफिस बंद झालं, आता तिथं कोणी नाही असं उत्तर मिळताच अरुंधती प्रचंड भडकली. झाशीच्या राणीच्या आवेशात तिनं फाईलमधून मॅनेजरांचं कार्ड उपसून समोर फडफडवलं आणि मी आत्ताच्या आत्ता तुमच्या मोठ्या साहेबांना त्यांच्या खासगी नंबरवर फोन लावते आणि तुमच्यामुळे आमचं किती मोठं नुकसान होतंय ते सांगते असं दरडावल्यावर मात्र नर्वस होऊन त्या माणसाने अखेर मुंबईला फोन लावला. आता तिथे काय पळापळ झाली ठाऊक नाही, पण 5 मिनिटात रात्रीच्या शूटिंगची परवानगी मिळाली. धन्यवाद मुक्ता. आता यानंतर मी औपचारिक आभार प्रदर्शनासाठी प्रतिमा जोशी हिला आमंत्रित करते. जाता जाता एकच सांगते, 28 तारखेला ठाणे मुंबई ग्रंथसंग्रहालयामध्ये संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम पुन्हा होणार आहे. तेव्हा ठाण्यातले कोणी असतील तर जरूर तिकडे या किंवा लोकांना सांगा. प्रतिमा ताईला मी बोलवते. नमस्कार. इतका गोड कार्यक्रम झाला, इतका अनौपचारिक कार्यक्रम झाला आणि माझ्यावर मात्र औपचारिक जबाबदारी टाकली सगळ्यांनी आभार प्रदर्शनाची. पण मी अगदी सांगू इच्छिते की आभार प्रदर्शन हा शब्द जरी औपचारिक असला तरी त्यातली भावना मात्र प्रेमाची आणि आपुलकीची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ज्येष्ठ लेखिका शांता गोखले यांनी पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्या खरं म्हणजे आज सकाळी दिल्लीहून आलेल्या आहेत आणि त्या इथे आल्या, उपस्थित राहिल्या. त्यांनी प्रकाशन केलं आणि त्यांनी फार योग्य शब्दात चित्रताईचं एका वाक्यात वर्णन केलं की चित्रा पडून उठणारी आहे. हे फार समर्पक वाक्य त्या बोलल्या चित्रताईबद्दल. नंतर मृदुलाताईंनी पण चित्रताईबद्दल जे भाष्य केलं, तिच्या पुस्तकाबद्दल जे बोलल्या की चित्रा ही आयुष्याला भिडणारी आहे. तर ही दोन्ही वाक्य इतकी समर्पक आहेत चित्रताईसाठी, तर त्या दोघींचे पण मी खूप आदरपूर्वक आभार मानते. ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी वसंत आबाजी डहाके आणि ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर हे दोघेही जण इथे खूप प्रेमाने उपस्थित राहिले. खरं तर त्यांच्या येण्याने आपण असं म्हणू शकतो की कार्यक्रमाची उंची वाढायला खूप हातभार लागला आहे आणि त्या दोघांचे पण मी खूप सन्मानपूर्वक आभार मानते. त्यानंतर इथे आत्ता ज्या आपल्या मैत्रिणींनी सादर केलं, मुग्धा गोडबोलेंनी खरं म्हणजे या अनौपचारिक कार्यक्रमाचं तितक्याच अनौपचारिक रीतीने सूत्रसंचालन केलं आणि मुक्ता बर्वे आणि शर्वरी पाटणकर यांनी चित्रताईच्या पुस्तकातला जो अंश त्यांनी किंवा प्रकरण त्यांनी जे अभिवाचन केलं त्याबद्दल मी त्या तिघींचेही खूप प्रेमपूर्वक आभार मानते. नंतर ही जागा, हे रवींद्रचं मिनी थिएटर ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं, त्या पु ल देशपांडे अकादमीच्या संचालक मिनल जोगळेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे पण मी खूप आभार मानते. अजून काही लोकांचा उल्लेख आता इथे करणं अगदी आवश्यक आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका जिने अतिशय सुंदररित्या तयार केली ती सोहा कुलकर्णी. त्यानंतर या कार्यक्रमाचं चित्रीकरण जो करतोय तो वरुण शिर्के आणि त्याचे सहकारी. आणि ह्या स्टँडीज इथे ज्यांनी लावलेल्या आहेत ते समर्थ आर्टचे विनोद गुरुजी यांचे पण मी खूप आभार मानते. आणि या कार्यक्रमासाठी म्हणजे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी लागेल ती मदत केली, वाटेल ती मदत केली आणि ते उभे होते पूर्ण वेळ, असे आमचे 3 मित्र श्रीपाद पद्माकर, ऋषी देशपांडे आणि मंगेश सातपुते ह्यांचेही मी खूप आभार मानते. आणि आपण आज इथे सगळेजण जमलेलो आहोत. इथे कार्यक्रमात सहभागी होते ते पण आणि समोर जमलेले आहेत ते पण सगळेजण. यातला प्रत्येकजण चित्रताईशी कोणत्या ना कोणत्या नात्यांनी बांधला गेलेला आहे. तर तुम्ही सगळेजण चित्रताईच्या एका फोन कॉलवर इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आभार तर मानीनच, पण चित्रताईच्या वतीनं मी सगळ्यांप्रती कृतज्ञता पण व्यक्त करते. आणि आता शेवटी चित्रताईला आपल्याशी 2 वाक्य काहीतरी बोलायची आहेत तर तिला वर बोलवते. चित्रताईच्या बोलण्यानंतर कार्यक्रम आपला संपेल. प्रतिमा हे ऑन आहे ना? ऑन आहे. पुस्तकात ज्यांचा सतत उल्लेख झाला आहे अशी माणसं आज इथेच नाही तर या जगातही नाही आहेत.
मी त्यांना खूप मिस करते. म्हणजे दिलीप कुलकर्णी, विजय शिर्के, देबू देवधर, त्याच्यानंतर माझा शशांक शंकर उर्फ शँकी, आणि आत्ता काही महिन्यापूर्वी मंगेश कुलकर्णी. हे माझे सगळे, मी विशीत असल्यापासून आम्ही सगळी भंकस एकत्र केली, सगळी भांडणं एकत्र केली, आम्ही खूप मजा केली आणि जितकं जमेल तितकं मी ह्याच्यात लिहिलंच आहे. पण मला ह्यांची सगळ्यांची फार फार आठवण येते आहे. पण माझ्यात ती जी भासणारी उणीव आहे ते तुम्ही सगळ्यांनी येऊन माझ्यावरचं प्रेम दाखवून ती आज पूर्ण केली. ह्याच्याबद्दल तुमचे आभार. तर प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आहे. आता आपल्याला सगळ्यांना चित्राताईबरोबर फोटो काढायचे असतीलच, तर या.